हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर उन्हाळा सुरू झाला आहे आणि आमरस थाळी बनवली नाही असं तर होऊच शकत नाही। तर चला आज आपण बघूयात रत्नाळाच्या पोळ्या कशा करायचा आणि आमरस कशा करायचा। खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मला आमरस पण करायचा आहे आणि रत्नाळाच्या पोळ्या पण करायच्या आहे। तर मी एकाच कुकरमध्ये कैरी पण टाकलेली आहे उकळायला आणि रत्नाळ पण टाकलेले आहे। ही 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। 3 शिट्ट्या झाल्या की ही शिजून मस्त तयार होते। तर हे बघा इथे 3 शिट्ट्या झालेल्या आहे। आंबे पण छान शिजलेले आहे आणि रत्नाळ पण आपले छान शिजलेले आहे। तर इथे मी सर्वात आधी कैरीचा आमरस बनवून घेतलेला आहे। कैरी थंडी होऊ द्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकलं की या कैरीचा गर पूर्ण काढून घ्यायचा आहे। याला कैरीचं पन्ह पण म्हणतात आणि आमरस पण म्हणतात। आमच्याकडे याला आमरसच म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा। आणि आत्तापर्यंत जर तुम्ही मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण की आता खूप सारे नवनवीन रेसिपीज समोर येणार आहे। तर हे बघा माझं इथं कैरीचं पन्ह करून तयार आहे आणि इथे गूळ घ्यायचा आहे। गूळ घेतल्यानंतर एका गंजामध्ये तूप टाकायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे। तूप टाकलं की यामध्ये थोडं जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकलं की लगेचच हे पन्ह यामध्ये टाकून द्यायचं आहे। पन्ह टाकलं की हे थोडं चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि हे मिक्स झालं की लगेचच यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे आणि गूळ थोडा विरघळेपर्यंत हे चम्मचनी ढवळत राहायचं आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आली की झाला आपला कैरीचा आमरस तयार। आता आपला आमरस तयार आहे। आता आपण रत्नाळाच्या पोळ्या करून घेऊया। रत्नाळाच्या पोळ्या पण खूप इझी आहे। तर मी ही रत्नाळावरची साल काढून घेतलेली आहे, पूर्ण रत्नाळावरची, आणि साल काढल्यानंतर हे स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं आहे। हे चांगल्या प्रकारे असं स्मॅश करायचं आहे। तर यामध्ये सर्वात आधी आता कणिक टाकायची। कणिक थोडी थोडी टाकत जायची जेवढी आपल्या रत्नाळाला लागते, कारण की यामध्ये पाणी टाकायचं काही काम नाही आहे। थोडी थोडी कणिक टाकत जायची आणि गोळा भिजवत जायचा। त्यानंतर पिठी साखर टाकायची आहे। साखर जास्त नाही टाकायची आहे, थोडीशीच टाकायची आहे, कारण की जास्त साखर टाकली की गोळ्याला पाणी सुटू शकते आणि आपल्याला रत्नाळाच्या पोळ्या लाटायला अवघड जाते। त्यामुळे साखर थोडीच टाकायची आहे। त्यानंतर हे बघा माझा गोळा इथे तयार आहे आणि लगेचच पोळ्या करायच्या आहे, नाही तर गोळ्याला पाणी सुटू शकते। साखर आहे त्यामुळे पाणी सुटू शकते। तर हे बघा मी इथे पोळी लाटून घेतलेली आहे रत्नाळाची। खूप इझी रेसिपी आहे, पटकन होऊन तयार होते। आणि पोळी लाटली की तव्यावर तूप लावायचं आहे। तूप लावल्यानंतर पोळी टाकायची आहे आणि पोळी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे। तर हे बघा असं तूप टाकायचं आणि पोळी मस्त होऊ द्यायची। तर हे बघा इथे आपली पोळी मस्त तयार आहे। रत्नाळाची पोळी तयार आहे। तर आणि आमरसही तयार आहे। मी चिवडची भाजी बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी आधीच पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तर तयार आहे आपली आमरस थाळी। आमरस थाळीमध्ये चिवडची भाजी, आमरस आणि रत्नाळाच्या पोळ्या आणि ज्वारीचे धापडे हेच खूप महत्त्वाचे आहे। बेतच वेगळा येतोय। तर रेसिपी आवडल्यास नक्की एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा।